नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव राजू गणेशराव शेळके. आपण कुठून आलात? सर मी प्रॉपर जालन्याचाच आहे. आपण काय करत आहात? सर माझी इंजिनिअरिंग झालेली आहे. मी इंजिनियर आहे आणि सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी मार्च 2010ला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर माझ्या घरात माझ्या कुटुंबामध्ये आधीपासूनच आध्यात्मिक वातावरण आहे. आम्ही नवनाथ महाराजांची भक्ती मी 2001 ते 2010 म्हणजे जोपर्यंत संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो नाही तोपर्यंत मी नानीजचे गुरु आहेत संत नरेंद्र महाराज, त्या नरेंद्र महाराजांची मी भक्ती करत होतो. 2001 ते 2010 म्हणजे जवळपास 9 वर्ष मी कंटिन्यू त्यांचे उपवास, प्रत्येक गुरुवार उपवास केला. रोज एक त्यांची पोथीचा एक अध्याय वाचणं, त्यांची आरती करणं, कीर्ती करणं, भजन करणं हे सर्व मी करत होतो. सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्याअगोदर अन्य देवी देवतांची साधना करत होतात, तुम्ही नामोपदेश पण घेतला होता ज्या संताकडनं, त्या संतांनी आपल्याला काय शिकवण दिली? सर त्यांनी विशेष शिकवण कोणती दिली नाही, पण त्यांनी त्यांच्या जो लीलामृत आहे, ज्यांचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांचीच कीर्ती लिहिलेली आहे. त्या कीर्तीचा कंटिन्यू रोज एक पाठ करणं, त्यांची आरती म्हणणं आणि उपवास पकडणं ही त्यांनी मला भक्ती साधना दिली ती. सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही भक्तिमार्गात होतात आणि भक्ती करतच होतात, तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात, जी भक्ती साधना शिकवतात, ती भक्ती साधना तुम्ही स्वीकारावी? सर मी जेव्हा नरेंद्र महाराजांची भक्ती करत होतो त्यावेळेस मी त्यांचे रोज अध्याय वाचायचो, ज्यामध्ये त्यांची नरेंद्र महाराजांची स्वतःची कीर्ती लिहिलेली होती. परंतु माझ्या बालपणी माझी मावशी ही महादेवाची खूप मोठी भक्त होती. ती मला नेहमी सांगायची की तू महादेवाची भक्ती कर. पण मी पाहायचो की महादेव हे नेहमी ध्यानस्थ बसलेले असायचे आणि महादेव कोणाची तरी भक्ती करतायत, म्हणजे महादेव कोणाचं तरी स्मरण करतायत, हे त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न यायचा. पण लहान होतो, देवाला आपण असं कसं बोलावं म्हणून मी हा कधी कोणासमोर उपस्थित केला नाही. पण एके दिवशी 2010ला माझे आत्तेभाऊ आहे जे लहानपणापासून आमच्या इथंच राहतात, तर ते आमच्या इथं तिसरे वडीलधारी व्यक्ती आहे, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी समजून सांगायला सुरुवात केली संत रामपालजी महाराजांची भक्ती, जी की मी कधीही ऐकलेली नव्हती. पण ती भक्ती समजून सांगत असताना त्यांनी संसाररूपी उलटा जो वृक्ष आहे तो समजून सांगणं सुरू केलं आणि त्यात त्यांनी एक वाक्य वापरलं की हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहे हे 5 रूप तिथं आहेत ते, आणि ते तुम्हाला त्यांच्या मनाने काही कमी जास्त देऊ शकत नाही, त्यांच्यावरही कोणता तरी परमात्मा आहे. ही गोष्ट तेव्हा मला क्लिक झाली की आपल्याला वाटतच होतं की महादेवाच्या वरतीही कोणीतरी आहे आणि तेच नेमकं त्यांनी सांगितलं. म्हणून मला एक आवड निर्माण झाली. मी त्यांच्यासमोर बसलो, त्यांनी मला भक्तिमार्ग समजून सांगितला. भक्तिमार्ग मला पूर्णपणे कळाला नाही, पण त्यांनी त्यांची जी बरवाला हरियाणाला जाण्याची जी ट्रिप होती त्यासोबत माझंही तिकीट काढलं. मी त्यांच्यासोबत गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला नाही, दीक्षा घेतली नाही. मी तिथे जाऊन 3 दिवस त्यांचा सत्संग ऐकला. त्या सत्संगमध्ये त्यांनी जेव्हा सृष्टी रचना सांगितली, त्यांनी जेव्हा प्रत्येक देवाची पावर समजून सांगितली, तेव्हा मला आठवलं की आपण इतकी भक्ती करायचो. मी 9 वर्ष नरेंद्र महाराजांची भक्ती केली, मी 9 वर्ष नरेंद्र महाराजांचे उपवास पकडले, तरीही मला जे पाहिजे होतं, माझ्या घरात जे सुख पाहिजे होतं, माझे वडील कंटिन्यू ड्रिंकिंग करायचे आणि ज्याच्या घरातला कर्ता पुरुष ड्रिंकिंग करतो त्या घरातल्या व्यक्तीचं, त्या घरातलं वातावरण कसं असेल हे तुम्ही समजू शकता. तर मी इतकी भक्ती करतो तरी त्यांची ड्रिंक सुटत नाही. हे माझ्या मनात प्रश्न होते की याच्यापेक्षा अजून करायला काय पाहिजे, आणि ते प्रश्न माझ्या मनात होताच की महादेवापेक्षा कोणीतरी वरचं आहे. हे मला 3ऱ्या दिवशी तिथं संत रामपालजी महाराजांचा मी सत्संग जेव्हा ऐकला तेव्हा समजलं आणि मी मग संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? सर हा प्रश्न जो तुम्ही विचारला, यापेक्षा तुम्ही जर असं विचारलं असतं कोणता लाभ असा आहे जो तुम्हाला प्राप्त झाला नाही, तर ते बरं पडलं असतं. मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर इतके लाभ झाले, जर मी आज तुम्हाला सांगायला जर लागलो तर लिटरली पूर्ण 1 तासही पुरणार नाही, इतके लाभ मला संत रामपालजी महाराजांपासून झाले. तरी त्यातले जे काही ठळक आहे ते सांगतो. मी 3rd इयरला असताना काही कारणास्तव मी माझ्या 1st सेमिस्टरचे पेपर देऊ शकलो नाही. मग 2nd सेमिस्टरला
मला एकदम 10 पेपर माझे आले आणि सेकंड इयरचा माझा एक पेपर बॅक होता. असे 11 पेपर आले. पण त्याच वर्षी नेमकं रोज याच्या आधी एक दिवस एक पेपर असायचा, एक बॅकलॉगचा आणि एक फ्रेशरचा. पण त्याच वर्षी नेमकं असं झालं की युनिव्हर्सिटीनं एक बॅकलॉगचा दुपारी आणि सकाळी फ्रेशरचा असं एकाच दिवशी 2 पेपर घ्यायचे ठरवलं. मग माझे कंटिन्युटीमध्ये पेपर आले. तर कंटिन्यू पेपर आल्यामुळं मी 2 दिवस तर पेपर व्यवस्थित दिले, 2-2 तास झोप घेऊन पेपर दिले. पण तिसऱ्या दिवशी मला झोप लागली. झोप लागल्यानंतर मी जेव्हा उठलो तेव्हा पेपरला फक्त अर्धा तास बाकी होता. मी आवरून गडबडीत पेपर द्यायला गेलो. ॲक्च्युली मला सब्जेक्टही व्यवस्थित लक्षात नव्हता की मी आज कोणत्या सब्जेक्टचा पेपर आहे. मी पेपरला जाऊन बसलो. AC मशीनचा माझा पेपर होता. सेकंड इयरचा बॅक राहिला दुर्दैवानं. तोच पेपर होता जो माझा सेकंड इयरचा बॅक होता. आणि त्या पेपरला मी पोहोचलो आणि त्या पेपरला मला अभ्यास नसल्यामुळं, काहीही वाचलेलं नसल्यामुळं मला काहीही लिहिता आलेलं नाही. याच्या आधी मी जे पण पेपर इंजिनिअरिंगचे द्यायचो ते एक नाईट स्टडी करूनच द्यायचो आणि ते पेपर संत रामपालजी महाराजांच्या दयेनं माझे पेपर पूर्ण क्लिअर निघायचे. पण त्या पेपरला मला काहीच आलं नाही. मी 10 मिनटात पेपर सोडून पेपर देऊन वापस निघलो. पण तो सेकंड इयरचा पेपर असल्यामुळं तो जर बॅक राहिला असता तर माझं पूर्ण वर्ष वाया गेलं असतं हे मला माहीत होतं. आणि तो पेपरमध्ये मी काही लिहिलेलं नसल्यामुळं तो पेपर माझा बॅक राहणार हेही मला माहीत होतं. म्हणून मग मी तो पेपर काढता कसा येईल याच्यासाठी मी दुसरे मार्गही शोधले. तर मला कळत होतं की माझा हा पेपर निघणार नाही. म्हणून माझ्या मनात हेही विचार येऊन गेलते की काही आपण म्हणजे कुठून पैसे देऊन हा विषय निघतो का पाहावं. पण संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये सांगितलेलं आहे संत रामपालजी महाराजांनी की कोणतंही वाईट कर्म, लाच देणे असं तुम्ही करणार नाही. मी ते केलं नाही. आणि एक माझा मित्र आहे, उजैर नाव आहे, त्यांनीही मला सांगितलं होतं की जो भी होता है वो अच्छे के लिए होता है, वो खुदा देख रहा है, वो जो भी करेगा अच्छा ही करेगा. त्याने असं म्हणल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांचा फोटो आहे माझ्या हॉस्टेलमध्ये, त्या हॉस्टेलच्या फोटोसमोर गेलो आणि अक्षरशः मला रडू आलं. मी तिथं संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की परमात्मा, संत रामपालजी महाराज, मी माझ्या परीनं संपूर्ण प्रयत्न केला. आता तुमच्या हातात आहे. हा एवढा पेपर माझा काढा, नाही तर माझं वर्ष वाया जाईल. आणि काही दिवसांनी रिझल्ट लागला. मला माहीत होतं रिझल्ट काय लागणार आहे. पण अनपेक्षित जेव्हा मी तो रिझल्ट पाहिला त्यावेळेस थेअरीमध्ये मला सर्वात जास्त मार्क, जेवढे पेपर मी दिले त्यात सर्वात जास्त मार्क मला AC मशीनमध्ये मिळाले. हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे. दुसरा लाभ जर तुम्हाला सांगायचं झालं तर जसं मी सांगितलं, माझे वडील ड्रिंकिंग करत होते. त्यामुळं आर्थिक परिस्थिती ही खूप चैनीची होती. खूप बेकार परिस्थिती होती. 10वीची 11वीची फीस भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. पण आज परमात्म्याच्या दयेनं अशी दया झाली की 2010ला मी नाव घेतलं. 2012ला मी माझ्या फॅमिलीला या भक्तीविषयी समजून सांगितलं. माझी फॅमिली हे नाम घ्यायला तयार नव्हती. माझी आई स्वामी समर्थाची खूप भक्ती करायची. पण हळूहळू त्यांना मी हे पटवून दिलं की जी तू भक्ती करतीये ती शास्त्रानुसार नाही, म्हणून आज आपल्याला हे दुःख भोगावं लागतंय. जर तुझी भक्ती ही परिपूर्ण असती, शास्त्रानुसार असती, तर आज आपण दुःखात नसतो. आपण इतकी भक्ती केली, इतक्या दिवसापासून भक्ती करतोय आणि आपल्याला सुख प्राप्त होत नाही आहे. तर एक वेळ तू येऊन पाहायला काय हरकत आहे. हे मी माझ्या आईला, वडिलांना समजावून सांगितलं. संत रामपालजी महाराजाच्या दयेनं त्यांनाही ते पटलं आणि ते माझ्यासोबत नामदान घ्यायला आले. आणि आम्ही संपूर्ण कुटुंबानी 2012मध्ये आमचं संपूर्ण कुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलं. ॲक्च्युली आमची त्याआधी कंडिशन अशी होती की एक भिकारीही शून्य असतो, त्याच्यावर कोणाचं घेणंही नसतं आणि त्याला कोणाचं देणंही नसतं. तर 2009-10ला अशी कंडिशन झाली की आमचं टँकर पलटी झालं. त्यात पेट्रोल डिझेलचं टँकर होतं त्यात 20,000 लिटर पेट्रोल डिझेल होतं. ते टँकर 10-12 लाख रुपये त्या टँकरची किंमत होती. ते टँकर पलटी झालं, आमच्यावर कर्ज झालं. माझे वडील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, त्यांचाही 25-30 लाख तोटा झाला. असं आम्ही मायनसमध्ये गेलो. म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू जरी विकली असती तरीही आम्ही कर्जात होतो. म्हणजे एका भिकाऱ्यापेक्षाही आमची कंडिशन ही डाऊन झाली. पण संत रामपालजी महाराजाच्या दयेनं 2012 ते 2014 या 2च वर्षात परमात्माने इतकी बरकत दिली की जे आम्ही किरायाच्या घरात राहत होतो ते स्वतः आज आम्ही दुसऱ्यांना किरायानं घर दिलेलं आहे. हे संत रामपालजी महाराज नाही तर अजून परमात्मा, माझ्यासाठी तर ते परमात्माच आहे. हा एक चमत्कार झाला. तिसरा चमत्कार, माझ्या भावाला मेडिकल इमर्जन्सीमधून परमात्माने वाचवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज तुम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत होतात आणि असं शिक्षण घेत असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. जर आजच्या तरुण पिढीकडे आपण बघितलं तर तरुण पिढी ही अध्यात्माकडे वळत नाही. आणि अशा वेळेस आपण ज्या वयामध्ये अध्यात्माकडे वळालेत त्या वयामध्ये जे आजकाल जी तरुण पिढी आहे, जे कोणी तुमचे बंधू आहेत, सखे आहेत, मित्र आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी तरुण पिढीला, माझ्या मित्रांना जे माझ्यासारखी तयारी करताय, जे अभ्यास करताय, त्यांना एकच संदेश देऊ शकतो
की आज माझ्या कॉलेजमध्ये स्वतः मी पाहिलं की जी सर्व तरुण पिढी आहे ती पूर्ण तरुण पिढी, मी माझ्या मित्रांनाही पाहिलं आहे की दारू, सिगारेट, तंबाखू, पार्टी, नाईट आऊटला जाणे, हे सर्व गोष्टी ते करत आहेत. ज्या गोष्टी खूप वाईट आहे, ज्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांनाही माहीत नाही की ते करतायत, त्या अशा गोष्टीत, अशा व्यसनाच्या नादाला लागत आहेत. तर या व्यसनापासून जर तुम्हाला सुटायचं असेल तर अध्यात्म हा एक असा मार्ग आहे जो तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो आणि या मार्गापासून तुम्हाला दूर ठेवतो. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर, संत रामपालजी महाराजांच्या दयेनं मी या सर्व व्यसनांपासून कोसो दूर राहिलो. तर मी तुम्हाला हीच प्रार्थना करतो की मनुष्य जन्म दुर्लभ ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे व बहुर नहीं लगता डार. हे मनुष्यजन्म खूप दुर्लभ आहे, मिळालेला आहे. याचा मोक्षप्राप्तीसाठी उपयोग करा आणि या व्यसनापासून दूर राहा आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन तुमच्या जीवनाचं कल्याण करा. जर कोण्या व्यक्तीला किंवा भक्ताला, साधकाला संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह किंवा भक्ती साधना घ्यायची असेल तर ती व्यक्ती भक्ती साधना किंवा भक्ती कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांच्या दयेनं आज अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येत आहेत. त्यावर माझ्यासारखेच इतर भक्तांचेही अनुभव येतात. त्या अनुभवाच्या वेळेस खाली एक पट्टी चालती, त्या पट्टीवर मोबाईल नंबर डिस्प्ले होत असतात. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करा. संत रामपालजी महाराजांच्या दयेनं आज प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये नामदान केंद्र उघडलेलं आहे. त्या नंबरवर फोन केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जवळचं नामदान केंद्राचा पत्ता सांगतील. त्या नामदान केंद्रावर जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? मी जेव्हा स्वामी नरेंद्र महाराजांची भक्ती करायचो तिथं मी जे पुस्तक घेतलं होतं लीलामृत, त्याची 100-150 रुपये काहीतरी किंमत होती. तिथे एक महाप्रसाद मिळायचा. त्या महाप्रसाद म्हणजे खिचडी असायची, ती एक मुठभर खिचडीसाठी तिथं त्यावेळेस 25 रुपये द्यावे लागायचे. मी जेव्हा सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलो, तिथं भंडाऱ्यात मी फर्स्ट टाईम जे खाल्लं ते होतं फुलके, गावरान तुपाचे फुलके आणि पालक पनीरची ती भाजी होती. ज्यावेळेस मी ते खायला गेलो त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला की आपण नरेंद्र महाराजांकडं खिचडीचे जर 25 रुपये लागत आहेत तर इथं तर कमीत कमी 100-125 रुपये आपल्याला एका वेळच्या जेवणाचे द्यावे लागतील. पण ज्यावेळेस जेवण केलं, मी माझ्या आत्तेभावाला विचारलं की पैसे द्यायचे आहे, कुठं द्यायचे, इतके जणांचे कोण घेणार, तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं निःशुल्क आहे. तर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी तर सोडा, इथं तुम्हाला दीक्षा घेतल्यानंतर भक्ती साधना करण्यासाठी जी आवश्यक सामग्री आहे तीही मोफत दिली जाते. संत रामपालजी महाराजांची दीक्षा ही पूर्णपणे मोफत आहे, इथं कसलाही खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.